फ्लिपकार्ट आणि मानिका कोकाटे याच्या व्हिडिओ समोर आला, परंतु अद्यापही त्याच्यावर कारवाई होत नाही. पण कारवाई होणारच नाही याच्यावर, कधीच होणार नाही. कारण जर ह्यांच्यावर कारवाई केली तर सरकार अडचणीत येईल. त्यामुळे सरकारची स्थिरता याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे कुणी किती लूट केली, कुणी काही कसली घटना केली, तर सरकारची, देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही की त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल म्हणून. आज धनंजय मुंडेवर जे आरोप होते त्याच्यावर क्लीन चिट मिळाली आहे, सगळ्यांना क्लीन चिट मिळणार, कुणाला काय होणार नाही. पुण्याची ती हगवण्याची घटना असेल किंवा बीडची घटना असेल, परभणीची, काही सरकार करणार नाही. धनंजय मुंडे भेटतील आहे मुख्यमंत्री. ऑपरेशन सिंधूर जे चर्चा सुरू आहे संसदमध्ये, त्याच्यावर मी बोललो, आता प्रेसमध्ये बोललो ना मी, की बा आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत. आज प्रधानमंत्री ट्रम्पचं नाव घेत नाहीत, आणि ट्रम्प रोज बोलतोय की मी युद्धबंदी केली. तर युद्धबंदी का केली हे देशाला सांगितलं पाहिजे. आपले ऑब्जेक्टिव्ह सगळे साध्य झाले का? आपला 1994चा पार्लमेंटचा ठराव आहे की आम्ही POKची जमीन परत घेणार, लडाखची आमची जमीन परत घेणार. ती तुम्ही सोडून दिलं का? काल राजनाथ म्हटले की पाकिस्तानचा आमचा कुठलाही सीमावाद नाही आहे. हे खरं आहे का? ही पॉलिसीमध्ये बदल आहे. देशाला सांगितलं पाहिजे. उज्ज्वल निकम पुन्हा सदाबचा मुद्दा मी काय ऐकलं नाही.